श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जेव्हा जीवनात सर्वजण आपली साथ सोडून जातात, कोणीच आपल्या मदतीला येत नाही, सर्व आपल्याकडे पाठ फिरवतात आणि आपल्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत असतात, तेव्हा आपले अश्रू पुसण्यासाठी फक्त आपले परमेश्वर असतात. म्हणून बाळांनो, कोणाची पूजा करायची असेल, कोणाची अर्चना करायची असेल, कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त देवावर ठेवा कायम. कारण योग्य वेळी तुम्हाला फक्त देव कामी येणार आहेत. सर्वजण फक्त तुमची दिशाभूल करत आहे, बाकी सर्वजण फक्त तुमच्याशी खोटं वागत आहे. मनापासून प्रेम करतात ते म्हणजे आई वडील आणि देव. जी आपण देवाची सेवा करतो, जी प्रार्थना करतो, ती शेवटच्या श्वासाच्या वेळी देखील काम येते. जेव्हा आपल्या मृत्यूही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही, तेव्हा आपलं पुण्य आपल्या कामी येतं. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, जीवनात काही कामी नाही आलं तरी चालेल, आई वडील, आपले देव आणि आपले पुण्य नक्की कामी येईल. म्हणून पुण्याचे काम करा, मोठ्यातील मोठे संकट दूर होईल. जर तुमचं पुण्य चांगलं असेल, तुमचे कर्म चांगलं असेल, बाळांनो, स्वतःला हे सांगा की हे मन आपल्या देवासाठी आहे. आपलं प्रत्येक गोष्ट आपण चांगल्या कामासाठी वापरूया. जीवनात आलेली संकटे हे जात राहतील, परंतु आपण आपल्या कर्मात कधीच करायचं नाही. पाहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होतील. फक्त प्रयत्न करत राहायचे आहे, परमेश्वराला वंदन करायचे आहे आणि कामाला सुरुवात करायची. बघा, तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न यशस्वी ठरेल आणि तुम्ही तुमच्या कामात उन्नती प्राप्त करायला. बाळांनो, आजचा सुंदर व्हिडिओ देवाने तुझे आयुष्य बदलण्यासाठी पाठवला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यांनीच बघा ज्याचा देवावर मनापासून विश्वास आहे. त्याचा विश्वास नाही त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघू नका. मनाला समजवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे, कारण मन तुमचं आहे. तुमचं मन तुमचं नक्की ऐकेल. देवाची भक्ती आपल्या मनात जागवायची आहे. जरी आपलं डोकं आपल्याला वेगळं सांगत असला तरीही आपलं मन आपल्याला नेहमी चांगलंच सांगेल. म्हणून बाळांनो, मन स्वच्छ असायला हवं. जीवनात एखादी गोष्ट नेहमी आपल्याला त्रास देत असेल तर त्या गोष्टीपासून लांब व्हा, कारण शेवटच्या श्वासापर्यंत ती गोष्ट तुम्हाला त्रास द्यायचं थांबणार नाही. मग ती व्यक्ती असू दे किंवा इतर कोणीही निर्जीव गोष्ट असू दे. माणसाच्या मनाला जेव्हा खूप वेदना होत असतात, तेव्हा त्या वेदना फक्त परमेश्वर जाणत असतात. म्हणून आपण ही परमेश्वराची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी. ज्यावेळेस प्रत्येकजण आपल्याकडे पाठ फिरवतो ना, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपली साथ देत असतात. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतात ते परमेश्वर असतात, जे प्रत्येक दुःखामध्ये आपल्याला एक ऊर्जा देण्याचं काम करतात. ते परमेश्वर असतात. बाळांनो, जर तुमचा देवावर मनापासून विश्वास असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये जय जय श्री स्वामी समर्थ टाईप करा. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्याकडे प्रत्येक वेळी बघत आहे. माझं तुझ्यावर लक्ष आहे. तुझे कर्म करतोस ना, ते खूप चांगलं आहे. फक्त लक्षात ठेव, तुझ्या कर्मामुळे कोणाला त्रास होऊ देऊ नकोस. बाळा, प्रत्येक वेळी मी तुला सांगायला शिकवायला जरूर आहे. फक्त तू तुझे कान आणि डोळे उघडे ठेव, माझ्याकडे लक्ष दे. मी सांगतोय ते नीट गोष्ट शांतपणे ऐकून घे. हे बघ बाळा, तुला जर त्रास झाला ना, तुला कसा वेदना होतात, तुला कसा त्रास होतो, तसं तूही कोणा त्रास देऊ नकोस. कुणाच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस. जेव्हा सर्वजण तुझ्या विरोधात असतात ना, तोपर्यंत तुझा कोणी वाईट करू शकत नाही. विश्वास ठेव, कारण विश्वासाने दुनिया जिंकता येते. जरी तुला कोणी लाचार म्हणत असेल तर, तुला कोणी रागराग करत असेल तर तू कोणाचा राग करू नको किंवा कोणाला लाचार बोलू नकोस बाळा. कारण जे तुझ्याबद्दल बोलत आहे ना, त्यांना एक दिवस समजणार आहे त्याची चूक. म्हणून तू त्याची चूक शोधण्यापेक्षा बरोबर वागण्याकडे लक्ष दे. दुसरे लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात किंवा तुला काय बोलतात याच्याकडे दुर्लक्ष कर. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे ना, मग तू कशाला घाबरतो? तू कशाला जास्त विचार करतो? कशाला चिंता करतोस? मी सर्व काही बघून घेईल. ज्यावेळी बाळ असे परमेश्वर आपल्याला सांगतात ना, त्यावेळेस आपल्या मनाला
दिलासा मिळतो. अशा परमेश्वराच्या 4 गोष्टी आपल्या कानावर पडल्या की आपल्याला उत्साह येतो, आपल्याला दिलासा मिळतो की कोणीतरी आपल्या सोबत आहे, कोणीतरी आपलं रक्षण करत आहे, कोणीतरी आपल्याला आपलं बाळ मानत आहे. म्हणून बाळा, लक्षात घे, ज्यावेळेस सर्व दुनिया तुझ्या विरोधात असेल तेव्हा तुझे स्वामी तुझ्यासोबत उभे असतील. जीवनात कधीच निराश होऊ नकोस, कारण एकदा हारलो म्हणून पुन्हा पुन्हा हरू असं नाही. एकदा हारलो तरी पुन्हा जिंकणार आहोत. जिंकण्याची एक वेगळी मजा आता येणार आहे. ज्यावेळेस सर्वजण आपल्याला हरवण्याची वाट पाहतात तेव्हा खरीच जिंकण्याची मजा असते. तुझे नातेवाईक तुझ्याबद्दल काय विचार करते किंवा तुझ्या शेजारी पाजारी तुझ्याबद्दल काय विचार करते हे जास्त मनावर घेऊ नकोस. तू फक्त तुझं कर्म सुरू ठेव. सर्वांना देखत नाही तर सर्वांपासून लपवून का होईना, परंतु तुझं कर्म सुरू ठेव. तुला असं वाटत असेल ना, तुझे काम करतोय ते कोणाला माहीत होऊ द्यायचं नाही, तर नको. माहीत होऊ देऊन काही हरकत नाही. परंतु बाळा, लक्षात घे, चांगली कर्म कर, वाईट काम करू नकोस. आणि एकदा की तू तुझ्या कर्मामध्ये मोठा झालास की मग सर्वांना सांगितलं तरी अडचण नाही. परंतु जोपर्यंत तुझ्या जीवनात यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणालाच तू काय करतो याची खबरदारी देखील लागू देऊ नकोस. पण जीवनात एवढा मोठा होशील की सर्व लोक तुझ्याकडे बघत राहतील. तुला तुझ्या आई वडिलाचा, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुला जीवनात खूप मोठे व्हायचं आहे, जीवनात यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी तुला निरंतर परिश्रम करायचे आहे. लक्षात घे, तुझ्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येता कामा नये. तुझ्यामुळे कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या नाही पाहिजे. कुणावर प्रेम करायचं ना तर मोकळ्या मनाने कर. मनामध्ये चुकीची भावना ठेवून अजिबात करू नकोस. प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ सोडायचे नसते. म्हणून प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ नक्की दे. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा, मोठा झालास की स्वामींना विसरू नकोस. यशस्वी झालास तर स्वामींना विसरू नकोस. कारण देवळात फक्त काहीतरी मागण्यासाठी जायचं नसतं, तर देवाने जे काही दिले त्यासाठी आभार मानायचं असतात. देवळात फक्त आपण काहीतरी संकटात आला की मगच जातो, असे देवाकडे पाठ फिरवतो. म्हणून बाळा, लक्षात ठेव, जीवनात प्रत्येक वेळेत देवळात जा, परंतु प्रत्येक वेळेस काहीतरी मागू नकोस. तर कधी कधी देवाचे आभार देखील मानाच. लगेच कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप कर. जीवनात खूप मोठा होशील, खूप भाग्यवंत होशील, खूप नाव कमवशील, सर्वांचे डोळे उजळून टाकशील. स्वामीचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. स्वामी तुझ्यावर नेहमी आपला आशीर्वाद बरसवत आहेत. तू खूप मोठा हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आजचा हा सुंदर व्हिडिओ देवाने खरोखर तुझ्यासाठीच पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल ना तर लगेच व्हिडिओला लाईक कर. आणि असेच सुंदर व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ जर तुला रोज बघायचे आवडणार असतील ना तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद प्रेमळ भक्तांनो.